आणि देन 41 to 45 हां 41. सो मॅच द पेअर काय उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. हां सो आन्सर इज ऑप्शन नंबर 2. देन अमेरिकन स्वातंत्र्य जाहीरनाम्याचे लेखन, वॉशिंग्टन डीसीची रचना, बोस्टन टी पार्टी. पहिले काय घडली बोस्टन टी पार्टी बरोबर आहे. हां नंतर तो म्हणतो इम्युनिटीची स्थापना कधी झाली होती. ओके सो क 2 महिने आधी कशाच्या त्याच्या जाहीरनाम्याच्या क ड नंतर काय अ आणि नंतर काय डीसीची रचना. सो उत्तर पर्याय क्रमांक 2 होईल मग. ओके सो आहे उल्लेखित सगळ्या गोष्टी. हां मेसन्स लोकांच्या वर्चस्वाबाबत पुढील कोणती विधाने सत्य आहेत. बोस्टन टी पार्टीमध्ये बहुसंख्य लोक मेसन्स होते बरोबर आहे. हां अमेरिकन स्वातंत्र्य जाहीरनाम्यात स्वाक्षरी करणारे लोक बहुसंख्य मेसन्स होते बरोबर आहे. हां युरोप अर्बांचा काय उल्लेख आहे का. अब्राहम लिंकन काय उल्लेख आहे अब्राहम लिंकनचा नाहीच काय रिलेव्हन्स. सो उत्तर काय अ आणि काय ब. ओके हां देन अगेन कोणती चिन्हे मॅसोनिक लोक सर्वात पवित्र मानतात. सर्वात पवित्र म्हणता येईल का आपल्याला. सो पवित्र काही चिन्ह आहेत पण यातलं कोणतं चिन्ह सर्वात पवित्र आहे आपण त्यातनं पण काही ते दिलेले आहेत. सो निश्चित सांगता येणार नाही. ते पवित्र आहे पण त्यात सर्वात पवित्र कोणतं वी कांट से एनिथिंग ऑन दॅट. हां खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. प्रचंड लादल्या गेलेल्या करांना विरोध दर्शवणे हा बोस्टन टी पार्टीचा उद्देश होता बरोबर आहे. येस हां बोस्टन टी पार्टी जरा एक वैचारिक बैठक होती. बैठक होती का ती कुठे असं उल्लेख आहे की वैचारिक बैठक होती वगैरे नाही. हां घटना झाली नसती तर कदाचित स्वातंत्र्य युद्धही झाले नसते असं पण आपल्याला कुठे भाष्य करू शकत नाही त्यामध्ये. बोस्टन टी पार्टी लोकांमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन याचा सहभाग होता. बघा पहिला पॅरा तिथे संपला आहे तर काय म्हणतो की जहा फेकला गेल्याला सुरुवात केली बरोबर ना. इथपर्यंत झालंय. ज्या लोकांनी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात स्वाक्षरी केले त्या 56 लोकांपैकी 53 लोक काय होते मेसन्स होते. त्यात जॉर्ज वॉशिंग्टन होता. तर इन जनरल तो स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टनचा उल्लेख आहे. तर बोस्टन टी पार्टीमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन होता असं कुठं उल्लेखित केलेलं आहे का नाही उल्लेखित केलेलं बरोबर आहे ना. हां सो म्हणून उत्तर काय तुमचं मग पर्याय क्रमांक 45 काय होईल 3 होईल फक्त अ. 46 to 50 लोक राष्ट्रसेवेसाठी किंवा कर भरण्यासाठी तयार होतात याचं कारण काय आहे. कारण त्यांना काय वाटतं की उतारवयामध्ये त्यांची काय होईल देश काळजी घेईल असं त्यांना वाटतं. ओके हा इझी पॅसेज होता एकदम. असा पॅसेज सुरुवातीला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके 47 शाळांची निर्मिती ही राष्ट्रसेवा देण्यात कुशलांची निर्मिती करण्यासाठी झाली बरोबर आहे. हां लोकांना सुखी आणि आनंद बनवण्यासाठी होता का उद्देश आरोग्य सुविधांचा नाही. हां पेन्शन निष्ठा वाढवणे हा प्रमुख उद्देश होता बरोबर आहे. हां समाज कल्याण योजनांचा केंद्र होता गरजू माणसासाठी राष्ट्रीय होता बरोबर आहे. यस उत्तर करणार अ क आणि काय ड पर्याय क्रमांक 3. हां 48 मॅच द पेअर 2. गणित कशासाठी तोफगोळा प्रवास शत्रूचे गुप्त संदेश समजणे. हां ब 2 सुशिक्षितता एज्युकेशन कशासाठी आज्ञा वाचणे. ओके हां देन क सो 1 आणि शाळांची निर्मिती कशासाठी सो 3. ओके सो राष्ट्र आध्यात्मिक नागरिकांची निर्मिती करेक्ट. हां सो उत्तर करणार 2. देन 49 बघा शिक्षण आरोग्य समाज कल्याण विषयक योजनांच्या निर्मितीमागचा उद्देश राष्ट्रनिष्ठा वाढवणे व राष्ट्र मजबूत करणे हा होता बरोबर आहे. येस करेक्ट. हां नागरिकांचा हित व आनंद हा होईल का आताच आपण बघितलंय ते तर होऊ शकत नाही. नागरिकांचा हितचा काही संबंध आहे का नेशन्स इम्पॉर्टंट आहे ना त्यामध्ये. हां देन नवीन योजनाची निर्मिती नवीन अर्थव्यवस्था उभी राहणार होती. आता इथे एक थोडा डाऊट राहू शकतो तुम्हाला. ओके पण इंजिनियर जर का आपण बघितलं फक्त अ असं कुठलं ऑप्शन सुद्धा आहे का आपल्या याच्यामध्ये. आता इथे यांच्यात काय मेन्शन केलेलं आहे इथे बघा त्यातूनच नवीन अर्थव्यवस्था उभी राहिली व भरपूर काही त्यातूनच सेवेतून त्यांनी भरला बरोबर आहे ना. मग आता हे कशातनं सो इंजिनियर एज्युकेशन वगैरे त्यांनी दिलं आहे बरोबर आहे ना. मग नंतर काय क्लर्क शिक्षक वगैरे सगळे बनले त्यातनंच काय नवीन अर्थव्यवस्था उभी राहिली असती मग त्यातनंच हे केलं असतं. मग तो आरोग्य व्यवस्थेमध्ये अगदी असेच झाले. ओके मग अगेन आरोग्य व्यवस्था पण तशीच आहे. अगदी समाज कल्याण योजना सुद्धा आहे ना. म्हणजे या सगळ्यांचा आउटपुट शेवटी काय मागते सगळ्याच गोष्टी काय सेम पॅरलली चालत आहेत. तुमचा याचा उद्देश हाच होता त्याचाही तोच होता आणि त्याचाही काय होता तोच होता बरोबर आहे. सो दॅट यू कॅन टेक ॲज अ दिस ॲज अ करेक्ट. लेखाच्या मतानुसार योजना निर्मिती कोणत्याही देशातील सरकारची प्राथमिक कर्तव्य कोणत्या देशात सरकारचं प्राथमिक कर्तव्य असं कोण म्हणताय का तो त्याचा मागचा उद्देश का तर असं त्याचं एक भाष्य आहे. सो हे होईल का सो उत्तर करणार मग पर्याय क्रमांक 4 अ आणि काय क. देन आरोग्य सुविधांमुळे कोणत्या गोष्टी साध्य होणार होत्या. निरोगी मनुष्यबळ सैनिक व कामगार निरोगी प्रतिक्रिया धडधाकट स्त्रिया बरोबर आहे ना. सो अ ब आणि काय क. सो उत्तर करणार पर्यायाचा पर्याय क्रमांक 1. ओके 51 to 55 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था वर्ल्ड बँक याची तुलना लेखकाने कशी केली आहे दहशतवादी संघटनेशी केली आहे. याचं कारण काय. ही संघटना दहशतवादी आर्थिक रसद पुरवतात काय संबंध आहे कायचा पैशांची गुंतवणूक आहे यांची नाही. संघटनेच्या तत्वपूर्णपणे काय करतात
काम करतात, बरोबर आहे ना. आपल्यानुसार काम करून घेणे, हे करून घेणे, त्यातून एका प्रकारे हा आर्थिक काय दहशतवाद आहे. म्हणजे तत्वप्रणाली तशी आहे, कोणाचं ऐकून न घेणं, हे न घेणं वगैरे. सो ही त्याची कशी आहे तत्वप्रणाली आहे. हां, ही संघटना केवळ मूठभर राष्ट्रांना काय करतात, मदत करतात, बरोबर आहे ना. सो मूठभर राष्ट्रांना काय करतात, मदत करतात. अगेन हे मूठभर राष्ट्रीय मूठभर लोकांच्या हातात आहे, पण ही दहशतवादी संघटनेचा त्याचा काही संबंध नाही ना. त्याची कंपॅरिझन काय, कारण त्यांचं वर्किंग कल्चर तसं झालेलं आहे, का दहशतवादासारखं झालं. ओके, सो उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, हां. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि संघटनेशी कोणते आक्षेप लेखाने नोंदवलेले आहेत. ही अतिशय दबावाचे अर्थकारण करते, बरोबर आहे. अगेन या संघटनेची निर्मिती जगातील मूठभर राष्ट्रांच्या आर्थिक हित जपवणूक करण्यासाठी झालेली आहे, बरोबर आहे की नाही उल्लेखित आहे. हां, या संस्थेत कोणत्याही अर्थात ते दीर्घकाळ काम करू शकते असं कुठे भाष्य नाही. त्यांनी ते सिडनीचं उदाहरण दिलं की सिडनीचं काय दिला, राजीनामा दिला, पण याचं तर कोणीच काम कधी करू शकत नाही दीर्घकाळ, असं आपण भाष्य करू शकत नाही. या संघटनेने आर्थिक दहशतवादाला मोठे काय दिलेले आहे, पाठबळ दिलेले आहे, बरोबर ना. सो एका प्रकारे तो आर्थिक काय आहे, दहशतवादच आहे लोकांचा, आर्थिकरित्या इकॉनॉमिक दहशतवाद फक्त, बरोबर ना. सो उत्तर करणार मग याचं. सो अ ब आणि काय ड. हां, हा म्हणजेच ती त्या गोष्टीला प्रमोट करते ना. एका अरे आर्थिक पाठबळ दिली म्हणजे काय की एका प्रकारे या संघटनेमुळेच देशात जगात काय झालेला आहे, आर्थिक दहशतवाद निर्माण झाला. म्हणजे त्यालाच त्यांनी काय दिलं आहे, प्रमोशन दिले ना या गोष्टीमुळे. ती संघटनाचं वर्किंग कल्चरच तसं आहे की देशाला काय कोणाचं ते ऐकून घेत नाही वगैरे, तो एका प्रकारे आर्थिक दहशतवादाला त्यांनी काय केलं, सपोर्ट केलं आहे. तो तेच हे आहे. ओके, सो विधान काय बरोबर येईल. हां, कशाचा समावेश आर्थिक संकल्पनेत होतो. ओके, आता हे थोडं लॉजिकल प्रश्न याच्यामध्ये आहे. हां, लोकशाही तत्वांना हरताळ, बरोबर आहे. लोकशाही तत्व मानून घेतात. संवादाची एकतरी प्रक्रिया, येस. हां, अगेन स्वतःच्या आर्थिक कायद्यास प्राधान्य, बरोबर आहे. आणि खऱ्या आर्थिक हेतूबद्दल काय, धुडवेक. ओके, त्या बघा एंडला त्यांनी म्हटलं ना, मेनली काय जगातील लोकांच्या हितासाठी जन्माला आल्याचा दावा करणाऱ्या संस्था कोणते हित पाहत याची वस्तुनिष्ठ हिशेब मांडायची काय आलेली आहे, आता वेळ आलेली आहे. हे सांगतोय फक्त हे असे, म्हणजे यांनी काय काही केलेलं तसं नाही आहे लोकांच्यासाठी वगैरे, बरोबर, जे सांगत बसतात, बरोबर आहे. सो उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, हां, येस. कोणता म्हणताय तुम्ही. हां, तो तुमचं कोणतं म्हणताय तुम्ही, तो कोणतं नाही, 2 क आणि ड, अ आणि ब नाही. त्यांच्या तिथे लोकशाहीवादी संस्थांना मदत करते, पण प्रत्यक्षात मात्र ते कोणतेही लोकशाही पद्धत पाळत नाही. म्हणजे ती फक्त स्वतःच्या फायद्याच्या धोरणांना राबवताना दिसते. ओके, हां, मग आता राष्ट्राला निकड वगैरे त्यांनी मेन्शन केलेलं आहे यामध्ये. मग पुढे बघा, याला विकास म्हणायची की अधोगतिक, लक्षात येते की आधुनिक जगात बहुतेक लोकांचे आयुष्य हुकुमशा लष्करच्या गडपेचीकरणांच्या याच्यामध्ये दिलेले आहे. ओके, हां, नंतर काय दशकात आर्थिक प्रभावित केले आहे, मानवी हितापेक्षा आर्थिक हितसंबंध तिरावून वाहणारे झाले. त्यात नागरिकांचे आत्मसन्मानाने कोणाचे तरी आर्थिक हितसंबंध सुपीक केलेले आहेत. म्हणजे आर्थिक दहशतवादाच्या मांडणी ते सारे आलेच. आणि दुसऱ्या माहिती जणू वेळ देण्यासाठी 2 तलवार नाणे हे असे आलेले आहेत. त्याच्यामध्ये लोकांची जन्माला आलेत की नाही हे आपल्याला बघावं लागेल, यांचं दहशतसाठीच आहेत. ओके, हां, मग आता तुम्ही काय म्हणता याच्यामध्ये. अरे नाही, लोकशाही तत्वांना हडताळ त्यांनी मेन्शन केलेलं आहे ना. ती संघटना काय सांगते, अरे IMF काय सांगते की आम्ही जे डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत त्यांना काय करण्यात आलेलो आहे, सपोर्ट करण्यात आलेलो आहे. पण लेखक काय म्हणतो की यांचा अशा प्रकारे वर्क कल्चर आहे की तो पूर्णतः काय करतोय, कुठेही ती लोकशाही पाळत नाही, ती डेमोक्रेटिक व्हॅल्यूज कुठेही पाळत नाहीत. म्हणजे डेमोक्रेटिक व्हॅल्यूज त्यांच्या वर्किंग कल्चरमध्ये, तर तो सुद्धा त्यांच्या आर्थिक दहशतवादाचा काय आहे भाग आहे. इथे हा जो आर्थिक लोकशाही तत्वांना हडताळ हा पॉलिटिकल सेन्समध्ये नाही यूज केलेला आहे, त्यांच्या वर्किंग कल्चरमध्ये कुठेही लोकशाही तो म्हणतो काय दिसून येत नाही. तो म्हणतो कोणतेच देशाचं ते ऐकण्याला काय तयार नाही आहेत, आपल्या मनाने ते काय करत राहतात, वर्क करत राहतात, बरोबर आहे ना. सो तो तसं त्याच्यामध्ये म्हणण्याचा उद्देश आहे. ओके, सो इथे हा पॉलिटिकल सेन्स नाही आहे तो म्हणण्याचा. अगेन संवादाची एकतर्फी प्रक्रिया म्हणजेच तेच ना, हा पण एखादा आर्थिक दहशतवाद म्हणजेच काय ते ऐकूनच घेऊन राहिले बाकी कंट्रीजचं. आम्ही जसं म्हणणार तसं तुम्हाला काय करावं लागेल. सो हा पण त्यांचा काय एका प्रकारे हा काय आर्थिक दहशतवादच आहे ना. म्हणजे जसं IMF, वर्ल्ड बँक 2 घ्यायच्या ते काय म्हणतात, सगळ्या आमच्या या गोष्टी काय जेव्हा भारत गेलो होतं 1992 वगैरे, त्यांनी काय केलं होतं, सगळ्या गोष्टी लिबरलायझेशन वगैरे एक्सेप्ट करा तरच आम्ही तुम्हाला काय देऊ, पैसे देऊ. सो अगेन दॅट इज वॉट की संवाद हा पण एका प्रकारे काय आहे तो म्हणतो, लेखक काय म्हणतो की हा पण एका प्रकारे त्यांचा काय आहे, दहशतवादच आहे ना. ओके, सो सगळे आपल्या मान्य करून घ्यायच्या. सो इथे पर्याय क्रमांक 4. हां, खालीलपैकी कोणती विधाने काय ठरतील, योग्य ठरतील.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँका या दोन संस्थांबाबतचा मोठा अपसमज म्हणजे त्या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जन्मास आलेल्या आहेत. बरोबर आहे. यस, लेखाचा व्ह्यू आहे याच्याबद्दलचा. ओके. हां, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आंतरिक संस्था दरवर्षीचा अवलंब करू शकते. बरोबर आहे. येस. हां, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेस डोळ्यासमोर ठेवून आयसीसीचा काय संबंध आहे का? इथे मुख्यालयाचा काही संबंध आहे का? नाही. ओके, उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. ओके. आणि तसं IMFचं इथे कुठे त्याचं हेडक्वार्टर? वॉशिंग्टन आहे ना. ओके, वॉशिंग्टन DC आहे. पण तसं तर आपल्या GK काही यूज करायचं नाही. इथे सरळ उल्लेखित नाही तर ते नाहीच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. खालीपैकी कोणत्या गोष्टीबद्दल लेखकाने खंत व्यक्त केली आहे? काय खंत व्यक्त केली लेखकाने? आंतरराष्ट्रीय संघटनेत सर्वसामान्य माणसाच्या हिताकडे दुर्लक्ष करणे, जगातील बहुसंख्य लोकांना लाचार व आर्थिकपणाचे जीवन जगावे लागणे. बरोबर आहे ना. आंतरराष्ट्रीय राजकारण हे अर्थकारणाच्या दावणीला बांधले जाणे, नीतिमत्ता जपणाऱ्या लोकांना आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये प्रामाणिकपणे काम न करता येणे. ओके. सो बेटर वे खंत कोणती आहे त्याच्यामध्ये बघा, त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे इथे. वी विल सी. जर आपण खोल विचार केला की लक्षात येते आजच्या आधुनिक व जगातील बहुतेक लोकांचे आयुष्य हुकुमशहा, लष्करशहा. आता म्हणतो ना, आता हे काय म्हणायचे, हे विकास आहे की अधोगती आहे? लष्करशहा स्वतंत्राची गळफिशी करणारे अर्थप्रशासक, लोकांना दीर्घकाळ विनाशाच्या नफेकरांचा समूह, जगाच्या आर्थिक आरक्षण देऊन जन्मास आलेल्या आर्थिक संघटना, अमाप संपत्ती यांच्या माफिया, मुठभर लोकशाही राष्ट्रे, स्वार्थी पात्र नसणारे राजकारणी यांना वेठीस धरली आहेत. जगात ते वाटलं कोणातरी मिंधेपणात, कोणातरी नारदीर आयुष्य ढकलणे आले आहे. बरोबर आहे ना. सो इन जनरल तो म्हणतोय की याच्यामध्ये सो बेटर वे त्याचं खंत म्हणजे याच्यामध्ये काय की बहुसंख्य लोकांना आजकाल कसं जीवन जगावं लागतंय, आर्थिकपणाची कोणाच्या कोणावरती काय असतात डिपेंड आहे, कोणाच्या नुसारच हे करावं लागतं. ही लेखकाची काय आहे होईल प्रॉपरमध्ये, त्यामध्ये काय होईल? खंत होईल ना याच्यामध्ये. ओके, बेटर. सो हां, काय? अरे पण ते त्याची खंत थोडी आहे, तो त्यांनी फक्त एक्झाम्पल दिलं याच्यामध्ये. त्याची मेन खंत काय आहे? त्याची खंत काय सगळ्यात महत्त्वाची ते त्यांनी म्हटलं द्यावं लागलं, त्यांनी थोडी खंत व्यक्त केली की त्यांनी द्यावं लागलं तर खंत येते. त्याची मेन खंत काय आहे की जगात कोणाच्या तरी याच्यामध्ये माणूस काय असतो, मोस्ट ऑफ द लोकांचं जीवन जे आहे ते कितीरांतरी त्यांची पिळवणूकच काय होते, केल्या जाते. मग कधी तो हुकुमशहा असतो, कधी कोणती आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन असते, किंवा कोणी ना कोणी हे असतं. बरोबर ना. सो ही त्याची काय आहे मेन खंत आहे त्याच्यामध्ये. सो बेट्स वे त्याचा आन्सर का ना फक्त ब होईल. ओके. हां, नेक्स्ट. हां, देन 56 to 60. हां, वन वर्ल्ड ऑर्डर या संकल्पनेत कोणते घटक समाविष्ट आहे? हां, सो अगेन इथे तसं बघितलं तर एकदम वैविध्य नष्ट करणे, त्यामुळे वैविध्य नष्ट होतात. बरोबर. मग देशोदेशीच्या परंपरा संस्कृती लयाला जातील. बरोबर ना. सो याच्यामुळे संस्कृती आता लयाला जातात वगैरे, आणि एक जिन्सी हे होतात. बरोबर आहे. सो हे होऊ शकते आणि प्रोबॅबली, पण मेन उद्देश त्याचं काय की जगात एक ऑर्डरच हे करणं, म्हणजे एक जिनसी व्यवस्थेवर चालणारे जग. हे क तर राहणारच आहे त्यामध्ये. बरोबर ना. सो क राहीलच त्यामध्ये. संघर्ष आणि गळपेची हे काय का मुस्कटदाबी हे पण होणार नाही. मग आता बघा अशा केसमध्ये फक्त क कुठे ऑप्शन आहे का? सो यू कॅन गो हेड विथ व्हॉट अ आणि काय क. आणि तुम्हाला आयोगामध्ये पण असं सिलेक्ट करावं लागतं, म्हणजे असं तुम्हाला नेहमी सापडेल म्हणून बस विचार बसून का त्याच्यामध्ये सगळं 4 ऑप्शन आहेत, 2 सापडले 2 सापडले, तसं ऑप्शनच असेल दुसरं सगळं बघा ना. आपल्याला निश्चित माहिती आहे की वन वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय एजन्सी व्यवस्था क राहणारच आहे त्याच्यामध्ये. मग पहिलं आणि चौथं कॅन्सल राहिलं का आपल्याकडे 2 ब होऊ शकत नाही. सो बेटरनंतर मग काय करा, पर्याय क्रमांक 3 मार्क करून देतात. ओके. हां, कम्युनिझम कोणता विरोधाभास लेखकाने दर्शवला आहे? विरोधाभास म्हणजे काय? अपोजिट व्ह्यू. ओके. कम्युनिझम किंवा डायरेक्ट किंवा कम्युनिझमच्या समी मानतात एक होऊ शकेल कदाचित. ओके. पण अगेन रशिया चीन कम्युनिझम विश्वास ठेवतात, याचा काही विरोधाभास थोडी आहे. विश्वास ठेवतात पण त्याचा विरोधाभास काय आहे का? कम्युनिस्ट देश युरोपच्या मार्गदर्शन राजकारण करतात, हे पण काय विरोधाभास नाही. पण बेटर असं कम्युनिझमचा उदय समतेच्या निर्मितीसाठी झाला, परंतु त्याचे रूपांतर वर्गीय संघर्ष घडवणाऱ्या व मानवी संघटित करणाऱ्या युद्धासाठी झाले आहे. हा काय आहे? विरोधाभास आहे. सो बेटर आन्सर अपेक्षा काय होणार मग? सो पर्याय क्रमांक 4. देन बलाढ्य देशांमध्ये अर्थकारणे आंतरराष्ट्रीय बँका चालवला अशी भविष्यवाणी कोणी केली होती? कोणी? ॲडम वेनशाफ्टने केली होती ना. सूत्रांना पर्याय क्रमांक 4. 59. लेखाच्या कोणती तर योग्य नसतील? लेखाच्या मध्ये युनो ही तकलादू संघटना असून तिचा वापर जगात मॉस्कोसाठी साधन करताय. बरोबर आहे. यस, लेखाचं मत आहे तसं. वर्ल्ड ऑर्डर संकल्पना असलेल्या आणण्यासाठी विविध राजकीय विचारप्रणाली लष्करी बळाचा वापर केला जात आहे. बरोबर आहे. ओके. कम्युनिस्ट विचारसरणीतील विरोधी पक्षाला कोणते स्थान नाही आहे पण उल्लेखित. येस, कम्युनिस्ट जगात मूलभूत कारस्थान आहे असं लेखाचं मत आहे ना यामध्ये. ओके. सो उत्तर काय ना अबकड. सो पर्याय क्रमांक काय होणार? 4 होईल. नेक्स्ट. कम्युनिस्ट पक्षाची कम्युनिझम कोणती टीका केली? लेखकाने काय काय टीका केली कम्युनिस्ट पक्षावर? मोजक्या उच्च हातात एकवटलेली सत्ता सूत्रे. बरोबर आहे. येस. मूलभूत लोकांच्या संपत्तीचे काय? संपत्तीचे केंद्रीकरण, सातत्याने होणारा नागरिकांचा छळ, मुस्कटदाबी. येस, या टीका आहे.
तर या लोकांचं उत्कर्ष होतं असं म्हणतो का नाही. आणि काय पर्याय क्रमांक काय होणार 1 होईल. सो दॅट्स आन्सर ऑप्शन नंबर 1. then 61 to 65. आता सगळ्यात अवघड पासिंग होता. ओके याचं रीडिंग घेऊन फायदा नाही का रीडिंग घेतल्यानंतर कळणार नाही तो. सो इन जनरल इथे मी म्हणेल तुम्हाला की उगाच रिस्क घेऊ पण नका आजच्या पॅसेजेस मध्ये. यात काही बरोबर आले काही आहेत प्रिंटेडच पॅसेज आहेत त्यामध्ये. पण अगेन हा पॅसेज मी ट्रान्सलेट इंग्लिश टू अगेन समजायला अवघड याच्यासाठी पण आहे की हा इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करून घेतलेला आहे. ठीक आहे ना. सो त्यामुळे पण तो अवघड आहे. आणि असं नसतं लागायचं लिटरेचर तुम्ही बघितलं आयोगामध्ये तर काही पॅसेज असतातच असे. सो या पॅसेज की इन जनरल डिफरंट पेपरमध्ये 2 ते 3 पॅसेज असे असतो ते इंग्लिश मराठी काय करतो ट्रान्सलेट करून टाकतो. ओके कारण आयोगामध्ये पण असतं आणि काही असे प्रॉपर मराठी क्लिअर असतात. जसं आपण आजच्या याच्यामध्ये बघितलं तर याच्या आधीच जर आपण बघितलं 1-2 पॅसेज होते हे प्रॉपर कोण मराठी मध्ये होते. पण तो बहुसांस्कृतिकता आणि हा जो पॅसेज आहे हे दोन्ही काय इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटेड. आपली सवय प्रत्येकाला असली पाहिजे त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या आता आपण तिथे एकच लाईनमध्ये काय घेतो पेपर घेतो आपण ना. सो बऱ्याच विद्यार्थ्यांना फार अपेक्षा बायलिंगल पेपर असला पाहिजे म्हणून मराठी सुद्धा सांगतात त्यामध्ये. पण लक्षात घ्या तुम्हाला एक्झाम मध्ये पेपरचे जाण्याच्या आधीच एक ठरवून जावं लागतं की तुम्ही मराठीतनं सॉल्व्ह करणार की काय इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करणार. बेटर वे मी म्हणेल की जर सायकोलॉजिकल फिलॉसॉफिकल किंवा सायन्स येत असेल तर ते कशातनं सॉल्व्ह करा इंग्लिश मधनं. आणि बाकीचे पॅसेज कशातनं काय करा मराठीतनं. बरोबर आहे. कारण आपली शेवटी मातृभाषा आपण म्हणजे काय अंडरस्टँडिंग आपली मातृभाषा काय मराठी. निश्चितपणे इंग्लिश पेक्षा आपली मातृभाषेमध्ये आपलं अंडरस्टँडिंग काय असतं चांगलं असतं. आता मातृभाषेचं आपण होत नाही तुम्ही इंग्लिश काय करताय तर ते मध्ये होईल का आपल्यामध्ये. आता तुमचं स्कूलिंग पुढे इंग्लिश माध्यमात झालेलं आहे. ओके तुमचं अजूनही तुम्ही द हिंदूसाठी न्यूजपेपर नॉवेल्स इंग्लिशचे वाचून तुम्हाला काय सवय आहे तर मी थोडं म्हणेन की जास्त प्रिफरेबल एज्युकेशन सॉल्व्ह करा इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करा. पण या अगेन फालतू म्हणजे फक्त इंजिनिअरिंग झालंय माझं इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करतो असे काही पण हे करू नका त्यामध्ये. ठीक आहे ना. सो आता हा पॅसेज आपण घेतलेला आहे. सो यामध्ये मी म्हणजे वेगवेगळ्या चुकली जरी असली तर काही हरकत नाही अशा एका पॅसेजमध्ये. पण बाकीच्या याच्यामध्ये तुमची ऍक्युरसी स्ट्रॉंग असली पाहिजे. या पेपरमध्ये मी म्हणेल तुमचा जो अटेम्प्ट आहे थोडा पेपर लिंकेज सुद्धा मागच्या वेळेसपेक्षा अवघड सुद्धा थोडाफार होता. ओके सो इन जनरल मी म्हणेल तुमचा 65 to 70 च्या मध्ये तुमचा रॅशनल अटेम्प्ट असला पाहिजे. 65 बिलो जाता त्यामुळे पण किती अवघड पेपर हो 65 च्या बिलो अटेम्प्ट म्हणजे फार मोठी रिस्क आहे म्हणेल. ओके 60 पर्यंत तरी एकदम अवघड जर आला 2015 वगैरे सारखा पेपर तरी 60 बिलो अटेम्प्ट जाऊ देऊ नका. एवढं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. करेक्ट. सो इन जनरल तुम्ही नेहमी कम्पेअर करता जेव्हा 2019 चा पेपर आला होता तर बरेच विद्यार्थी म्हणत होते कोणत्याही स्थितीमध्ये 180-85 च्या वरती कटऑफ जाऊ शकत नाही. कारण विद्यार्थी काय म्हणायचे की 2017 ला किती कटऑफ होता 189 आणि म्हणत होते की 2017 पेक्षा पेपर काय अवघड आहे. पण लक्षात घ्या की तुम्ही जे कंपॅरिझन करता आता 2015 ला कटऑफ किती होता 125 तसा पेपर आला ना तरी 170-80 कटऑफ जाईलच हे लक्षात ठेवा. कारण काय की तो वेळ का वेगळा किंवा 3-4 वर्ष लोकांना सीसेट पॅटर्न काय समजण्याच वेळ गेला की सीसेट आहे काय नाही. काही लोक कॅटची पुस्तक वाचायची काही लोक काय वाचायची. सो इंग्लिश सीसेटचा क्लास त्यात गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास चालू. ओके सो इंग्लिश सीसेट काय आहे समजण्यास तुम्हाला 3-4 वर्ष तिथे गेली तर पण आता स्टेबलायझेशन आलेले आता काय त्यामुळे ते कुठल्या वर्षाला आला म्हणून कटऑफ कमी जाईल वगैरे असं करू नका. तेव्हा लोक किती अटेम्प्ट मारायचे आता ते सोडून द्या त्याच्यामध्ये. ओके सो अटेम्प्ट जो आहे तुमचा जो अटेम्प्ट आहे तो नेहमी आता जास्त ठेवण्याचं काय करा कारण ज्यानुसार कटऑफ हाय जाते तुम्ही मेनचे कटऑफ बघा प्रीचे बघा. आणि दरवर्षी लक्षात ठेवा तुम्ही जे काही अनालिसिस करता ते मागच्या कटऑफवर न करता 2 वर्ष आधीच्या 3 वर्ष आधी. पण लक्षात घ्या की दरवर्षी आज 2.5 लाख लोक जवळपास काय देतात राज्यसेवा देतात. बरोबर आहे ना. सो 2.5-3 लाख लोक काय देत असतील त्यामध्ये त्यातले 50 ते 70 हजार विद्यार्थी असे असतात की ते पहिल्यांदा अटेम्प्ट देत असतात. त्यांच्याबद्दल तुम्हाला कोणती जाणीव नसते की त्यांचं लेवल काय आहे काय नाही आहे. बरोबर आहे ना. आणि येणारा जो क्राऊड आहे असं म्हणतात की नेक्स्ट जनरेशन इज ऑलवेज स्मार्टर. ओके सो इन जनरल म्हणून इन जनरल लक्षात ठेवा की ते तुमचे अनालिसिस लागत नाही कारण तुमच्या एक्झाम देणाऱ्या 30% ऑफ द क्राऊड बद्दल तुम्हाला काहीच माहित नाहीये. तुम्ही जो काही डिटरमाइन करता तो पास्ट मध्ये तुम्ही कटऑफ पूर्ण करतायत. ओके सो 3 जण म्हणून लक्षात ठेवा जर कारण यावर्षी तुम्ही बघा ना यावर्षी कटऑफ किती आहे आपला 197 पण ते पण 15 मार्काचे प्रश्न रद्द जाऊन कटऑफ येतो. म्हणजे पहिल्या क्यूनुसार तो कटऑफ जो आहे तो 205च्या आसपास आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा 197 कटऑफ आहे पण 15 प्रश्नाचे प्रश्न काय झाले 15 मार्काचे प्रश्न कॅन्सल झालेले म्हणजे तो कटऑफ 205च्या काय आसपास आहे पहिल्या कीनुसार. कोणी म्हटलं होतं तुम्हाला 205 कटऑफ राहील म्हणून. सो म्हणून कटऑफ असे हायच जाणार आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो की अटेम्प्ट नेहमी काय ठेवा जास्त ठेवा. 60 बिलो अवघड असेल तर 60 मिनिमम अटेम्प्ट नाहीतर मी म्हणेन 65 प्लसच. आणि 18 सारखा पेपर असेल तर 72 to 75च्या मध्ये अटेम्प्ट. जर 18 सारखा पेपर आला तर तो एक्सेप्शनली सोपा होता. ओके सो तसं असेल तर आपल्याला ठरवता आलं पाहिजे. ओके त्यानुसार 61 उतार्यानुसार लेखकाचा यावर विश्वास आहे की ओके
न्यू क्लासिकल खुल्या बाजारी स्पष्टीकरण दिले जाऊ शकते का? नाही. अर्थशास्त्र खुल्या बाजाराचं संकल्पनेचे विभाषण करत नाही. बरोबर आहे. खुला बाजारी भांडवलवाद आणि खुला समाज हे एकमेकांपासून भिन्न नाहीत आणि खुला बाजार भांडवलवाद आणि निर्बंध अर्थव्यवस्था एकमेकांपासून काय भिन्न नाहीत. ओके. सो असे तसे एक ऑप्शन काय होतात, रिजेक्टच होतात. बरोबर आहे. सो विशेष तो भाषण करतो का? नाही. सूत्र पर्याय क्रमांक 2. हां, खालीलपैकी कोणती गोष्ट सत्य आहे? खुल्या समाजातील आर्थिक फायदे निर्बंध अर्थ ते दोन्ही गोष्टी एकच आहेत असं कुठे भेटलं का लेखक? नाही. सोरसचा खुला समाज म्हणजे सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. उलट सोरस काय म्हणतो की सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. बघा इथे काय म्हणतोय सोरस, ज्यामध्ये राज्य मानवी जीवनाच्या बऱ्याचशा बाबी हाताळू शकते, आहे का उल्लेखित? ओके. हां, मग आता खुल्या बाजारी भांडवलात म्हणजे सरकारचा कोणता हस्तक्षेप नाही. सो सोरसचा खुला सो अर्थशास्त्र नियम मानवी स्वभाव काय आहेत? ओके. सो अर्थशास्त्राचे नियम आहेत मानवी स्वभावाच्या पूर्णपणे काय स्पष्टीकरण देण्यास सक्षम नाही. तो म्हणतो ना की कोणतीच व्यवस्था हे नाही किंवा कोणतीही आयडिओलॉजी नाही की ती पूर्णतः काय करू शकतं की मानवाचा याच्याबद्दल काही वर्कआउट करू शकतं. मानवी स्वभाव म्हणजे ते त्याचं हे नाही, म्हणजे त्याचं बिहेवियर ज्याला आपण म्हणतो बरोबर ना, की त्याचं हे आहे, तो तसा संदर्भ आहे त्याच्यामध्ये. सूत्र पर्याय क्रमांक 4. हा, लेखाच्या मतानुसार जॉर्ज सोरसच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास होता का त्याचा? नाही. ओके. राज्याच्या योजनेमध्ये सरकारचा हस्तक्षेप यावर विश्वास नाही. ओके. जॉर्ज सोरसचा राज्याचा हस्तक्षेप काय आहे? विश्वास आहे. बरोबर आहे. सूत्र पर्याय क्रमांक 3. आताच आपण बघितलं ना की दोन सरकार आपल्या बऱ्याच गोष्टी हाताळू शकते वगैरे, म्हणजेच काय की जॉर्ज सोरस काय करतो, इंटर विश्वासावर काय करतो, फेट ठेवतोय. ओके. देन लेखकाच्या मतानुसार गंभीर बुद्धी पाळण्याबाबतची खालीलपैकी कोणती विधाने काय आहेत? सत्य आहेत. ओके. सो न्यू क्लासिकल अर्थशास्त्र आधारभूत होतात. बुद्धी कल्पना निर्बंध अर्थशास्त्र आधारभूत होतात. अगेन हे पण होईल का? नाही. कल्पना खुल्या समाज आधारभूत होतात. अगेन कोणतेही विधान काय होणार? बरोबर नाही. ओके. उतार्यातील निधारक या शब्दाचा संबंध कशाशी आहे? सो निधारक या शब्दाचा संबंध कशाशी आहे? परिणाम हा केवळ एका घटनेमुळेच घडू शकतो असा नाही. निर्धारक म्हणजे त्याच्यामुळे ती घटना घडते. बरोबर आहे ना. सो अगेन सो इन जनरल परिणाम अनेक कारणांमुळे काय घडू शकतो. ओके. अगेन परिणाम कारणामुळे घडू शकत नाही. अगेन परिणामाचे कारण किंवा कारणे काय कायमची काय असतात? माहिती असतात. सो बेटर याचा आन्सर काय होणार याच्यामध्ये? निर्धारक म्हणजे काय? एखादी गोष्ट घडते तर त्याचं एक असतं, म्हणजे हा याला काय आहे? निर्धारक आहे. म्हणजे हे जर घडलं तर ते घडणारच. बरोबर आहे ना. सो परिणामाचे कारणे काय असते? माहिती असते. हा त्याचा काय होतो? रेफरन्स होतो. ओके. सो उत्तर अनेक कारणामुळे घडू शकतो. नाही निर्धारक आहे. अरे प्रश्न काय विचारला हे बरोबर आहे तुमचं, पॅसेजनुसार बरोबर आहे. तो म्हणतो ए मुळे बी घडेल, म्हणजे बी घडलं म्हणजे ते ए मुळे घडलेलं असेल असं आपण म्हणू शकत नाही. पण प्रश्न तो नाहीच आहे ना. प्रश्न काय आहे? निर्धारक या शब्दाचा संबंध काय? तुम्ही पॅसेज बरोबर ग्रास्प केला तुम्ही जे बोलताय. सो दॅट व्हॉट ही सेईंग की समजा ए गोष्टीमुळे, तो बघा लास्ट पॅरामध्ये म्हणतो ए गोष्टीमुळे समजा बी घडत असेल, पण लेखक म्हणतो याचा अर्थ असा नाही की बी घडलं म्हणजे ते एमुळेच घडलं असेल, आणखी कुठलं काही कारण असू शकतं. पण इश्यू आहे की निर्धारक या शब्दाचा अर्थ काय? निर्धारक या शब्दाचा अर्थ की ती गोष्ट काय करते? डिटरमाइन असते. म्हणजेच काय की परिणामाचे कारण काय असतात? माहीत असतात. सो हे त्याचं काय होईल? एक्सप्लेनेशन होईल. सो उत्तर पर्याय क्रमांक 4 होईल याचं. ओके. हां. देन 66 बघा, निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्ष येतात तर ते सांगा. सर्व कपडे काय धागे आहेत? सो कपडे हे काय होतील? धागे आहेत. सर्व धागे काय आहेत? खोकी आहेत. आणि सर्व धागे काय आहेत? खोकी आहेत. सर्व झाडी काय आहेत? खोकी आहेत. सर्व झाडे काय आहेत? खोकीत. हे झाडे वेगळी काढा. नेहमी लक्षात ठेवा. लिस्ट तुम्ही याला मिक्स करू नका याच्यामध्ये. ती पॉसिबिलिटी होईल आपल्याला. निष्कर्ष पाहिजे. निष्कर्ष म्हणजे निश्चित. सो निश्चित जेव्हा असतं तेव्हा लिस्ट ओव्हरलॅपिंग आपण घेत असतो. लक्षात आलं का तुम्हाला? कमीत कमी ओव्हरलॅप झालेलं असतं पाहिजे. मी स्पेशल सेशन ठेवलं होतं तुमच्यासाठी सिलॉजिझमचं, आठवत असेल तुम्हाला. ओके. हां. सो झाडे काय असणार? वेगळे असे लिहायचे त्यामध्ये. कोणतेही झाड कापड नाही. अगे लक्षात घ्या नकारार्थी वाक्य आहे. ओके. आता हे याच्यात नाही आहे पण ते येऊ पण शकतं असं पण आपण घेऊ शकतो ना. याच्यामध्ये आपण निर्धारित करू शकतो ना. पॉसिबिलिटी पण येऊ शकते ना. झाड इकडे आहे. आणि लक्षात घ्या जर सगळे विधानं काय होकारार्थी आहे तर नकारार्थी निष्कर्ष येऊ शकत नाही. म्हणून हे विधान काय होणार? चुकीचं होईल. हे विधान काय होईल? चुकीचं होईल. काही कपडे धागे आहेत. कपडे धागे आहेत का? येस. बघा काही झाडे धागे आहेत. झाडे वेगळे आहेत आणि काय धागे वेगळे आहेत ना. हे पण काय चुकीचं होणार. काही खोकी कपडे आहेत. येस. आता कपडे पूर्णतः खोकीमध्ये आहेत. काही खोकी काय आहेत? कपडे. तिसरं विधान काय होणार? बरोबर होणार. काही झाडे कपडे आहेत. सो अगेन सो काही झाडे कपडे आहेत. सो झाडे कपडे आहेत का? कपडे वेगळे आहेत आणि झाडे काय आहेत? वेगळे आहेत. सो हे पण उदाहरण काय होणार? चुकीचं होणार. बरोबर आहे. हां. सो उत्तर काय? फक्त 3. परंतु लक्षात ठेवा इथे केस आहे, त्याला म्हणतात किंवाची केस. केस ऑफ इदर ऑर आणि आलेले आहे. ओके. राज्यसेवेत कधी विचारलं नाही मला वाटतं, बाकी एक्झाममध्ये आलेले काल राज्यसेवेत कंबाईन वगैरे एक्झाममध्ये आलेले आहे. इदर ऑर केस काय सांगतं की जेव्हा जेव्हा इन जनरल
पहिले किंवा हे असेल, दोन्ही जे विधान आहेत ती युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह किंवा पर्टिक्युलर निगेटिव्ह, युनिव्हर्सल निगेटिव्ह किंवा पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह या पॅटर्नमध्ये असली पाहिजेत. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह और पर्टिक्युलर निगेटिव्ह. अगेन आपल्या रेग्युलर त्यामध्ये दोन्ही सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जे आहेत ते समान असले पाहिजे. कापड आणि काय झाड, झाडे आणि काय कपडे, दोन्ही गोष्टी काय आहेत समान आहेत ना. सो अगेन या दोन्ही गोष्टी काय असल्या पाहिजेत समान असल्या पाहिजेत. आणि अगेन आपल्या रेग्युलर मेथडनी ती विधानं जी आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला आयदर और लावायचं आहे ती काय असली पाहिजेत चुकीची आलेली असली पाहिजे. यातलं एखादं जर बरोबर असेल तर मग किंवा लागणार नाही. ओके, सो ही आली पाहिजे. सो 3 तर सेपरेट बरोबरच आहे. मला 3चा काही प्रश्न 3 कम्प्लीट करेल. आणि अगेन 1 आणि 4 मध्ये काय लागणार किंवा लागणार. बरोबर 1 4 आणि काय 3 सेपरेटली करेक्ट. आणि 1 आणि 4 याच्यामध्ये काय सो बोथ आर दिस आर युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे आणि हे कसं आहे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आहे करेक्ट. आणि हे कापड झालं. सो याच्यामध्ये धागे कापडे आता झाडे धागे याच्यात घेतले तर याच्यामध्ये आणि हे घेतलं बरोबर ना. या दोघांमध्ये लागणार नाही पहिल्या दुसऱ्यामध्ये कारण इकडे कापड आणि झाड आहे आणि इकडे काय झाडात काय धागे. सो हे दोन्ही पण काय कापड झाड झाड कापड हे दोन्ही काय सेम आहेत ना. सो सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या दोन्ही गोष्टी काय असल्या पाहिजेत समान. येस सर पण शक्यता ही निष्पन्न कसं असतो काय नो आयदर और केस आहे. निश्चित निष्कर्ष आहे की किंवा याच्यामध्ये शब्द काय आहे किंवा. ओके, सो किंवा जेव्हा दिलेलं असतं तेव्हाच. जर बघा हे ऑप्शन नसतं याच्यामध्ये किंवा ऑप्शन असतं तर फक्त 3च काय आलं असतं बरोबर आलं असतं. पण इथे एक ऑप्शन दिलेला आहे तो आहे किंवाचा. विचार याला ही स्पेशल केस आहे याच्यामधली सिलॉजिझममधली. सो जेव्हा काय असतं किंवा याचे आलेले प्रश्न ओके MPSCने पण बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेले आहेत. जो किंवाची केस आहे ही स्पेशल. सो याच्यामध्ये इन जनरल लक्षात ठेवा की जेव्हा युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह स्टेटमेंट असतो आणि ह्या दोन्ही गोष्टी काय असतात सेम असतात. झाडे आणि कपडे आहेत कपडे झाडे आहेत वगैरे. सो त्या आणि आपल्या रेग्युलर मेथड दोन्ही विधाने काय येतात चुकीचे येतात तेव्हा आपल्यामध्ये हा नियम लागतो. ओके, सो दिस नोन एज किंवा. सो इथे तसे त्यांनी किंवा म्हटलं इथे. ओके, सो हा शब्द काय आलेला आहे किंवा. याने जर आणि म्हटलं असतं 1 4 आणि 3 ते चुकीचं आलं असतं. 1 आणि 4 निश्चितपणे काय चुकीचे आहेत. ओके, पण दोन्ही चुकीचे आहेत पण त्यांमध्ये किंवा लागू शकतं. म्हणजे सरळ आहे ना. एकतर बघा कोणतेही कापड काय नसेल झाड नसेल किंवा काही कापड काय असतील झाड असेल. समजा एक कॅटेगरी कापड आणि दुसरी काय झाड यांच्यामध्ये आपल्याला जर संबंध दर्शवायचा आहे एक तर त्यांच्यामध्ये कोणताच संबंध नसेल किंवा काहीतरी काय असेल संबंध असेल. याच्या बाहेर काही केस असू शकते का नाही. सो म्हणून तिथे काय लागतं किंवाची केस लागते. बरोबर आहे. सो दॅट इज अ स्पेशल केस ऑफ. सो किंवा त्यानंतर शक्यता हां 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 येस हां कोणतं काही झाडे धागे आहेत नाही तर म्हणून आपण घेतलंच नाही ना ते पॉसिबल फिगरनुसार आपण घेतलंच नाहीये. नाही नाही पॉसिबल फिगरमुळे आपण 1 किंवा 4 म्हणत नाहीये. स्पेशल केस आहे ही. इट इज नॉट अ पॉसिबल फिगर इट्स अ स्पेशल केस. ओके, इथे शब्द किंवा आलाय ना किंवा. हां मग तुम्ही काय म्हणता 2 बरोबर आहे. मग कोणतं 1 किंवा 4 आणि 2 कोणतं पहिलं का पहिलं 3 तर बरोबरच आहे ना. नाही म्हणून तर मी म्हणतो ना इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे किंवा दिलेलं आहे ना. जेव्हा लक्षात ठेवायचं की पर्यायात कुठे किंवा आहे का. जेव्हा किंवा असेल तरच आपण विचार करू. सो जेव्हा किंवा असेल तेव्हा 1 किंवा 4 3 तर बरोबर आहेच त्याचा काही संबंधच नाही. चौथं मान्य करतो तेव्हा दुसरं मान्य व्हायला पाहिजे. कोणतं दुसरं म्हणताय तुम्ही चौथा निष्कर्ष मान्य नाही केला आपण. चौथा निष्कर्ष चौथा आणि पहिला हे निश्चितपणे काय आहेत चुकीचे आहेत. आपण मान्य नाही केला. आपण म्हटलं की या दोघांमध्ये काय लागू शकतं किंवा लागू शकतो. इथे शब्द काय आला किंवा आला. 3 तर सेपरेट करेक्ट आहेच यात काही डाऊट नाही. कोणतं हां 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 येस किंवा हो. नाही 1 किंवा 4 याचा अर्थ काय आहे. सो ही एक जी आहे स्पेशल केस आहे सिलॉजिझममधली. तुम्ही म्हणजे दॅट इज नोन ॲज केस ऑफ आयदर ऑर. ओके, सो दॅट मीन्स वॉट ॲट ए टाइम
दिस बोथ कॅन बी फॉल्स बट ॲट ए टाइम आयदर धिस विल बी ट्रू ऑर धिस विल बी ट्रू. दोन्ही, याचा म्हणण्याचा अर्थ आहे की दोन्हीपैकी काहीतरी एक बरोबर येऊ शकतं. सो हां हां 2 नंबरचं म्हणजे काय? काही झाडे धागे आहेत, काही झाडे धागे आहेत, त्याचा संबंधच कुठे इधर ऑरमध्ये काही झाडे धाग्यांचा. सर झाडे धागे आहेत, तिकडे कापड आणि झाड आहे किंवा हे आहेत नाही येत, त्यामुळे मला लेक्चर नंतर तुम्ही विचारा. ओके हां. देन 67 बघा. PKRQJV 7 व्यक्तींचा गट आहे, 3 स्त्रिया आहेत, 4 पुरुष आहेत, प्रत्येकाचा व्यवसाय आहे वगैरे वगैरे. ओके सो थोडं तुम्ही जर फ्रेम करत बसता त्याच्यामध्ये तर ते होऊ शकतं. फक्त वेळ याच्यामध्ये काय होऊ शकतो, जाऊ शकतो. इथे मी तुम्हाला ऑलरेडी पूर्ण विश्लेषणच त्याचं पूर्ण दिलेलं आहे. आपला चार्ट बघा, तिथे RS अग्रवालमध्ये पूर्ण कॉपी वेस्ट मारलेली पझल आहे हे. ओके सो इथे तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये पूर्ण ते मी दिलेलं आहे. याच्यामध्ये व्यक्ती, लिंग, व्यवसाय आणि काय गाडी, त्याच्यामध्ये पूर्ण फॉर्मेटिंग आहे. 4 गोष्टी. कोणी सॉल्व्ह केलं याला? ओके सो आन्सर इज व्हॉट? KR आणि काय Q. ओके याने डायरेक्ट फक्त इन्फॉर्मेशन वर्ड निघतंय का? KR इन Q. सो यू कॅन मेक दिस ॲज अ चार्ट. मग ते R ही व्यक्ती एअर हॉस्टेस स्त्री आहे, बरोबर आहे, एअर हॉस्टेस आहे. जे ज्वेलर आहे, V वकील आहे, X कन्सल्टंट पुरुष आहे, P स्कॉर्पिओ गाडी आहे तो प्रोफेसर पुरुष आहे. 3 स्त्री आहेत म्हणून KQ या दोन्ही काय असतील? स्त्री आहेत. मग KQ आणि काय R, इथेच डायरेक्ट आन्सर येऊन जातो तुम्हाला. इथपर्यंत या स्टेपमध्येच काय येतं? काय ऑप्शन काय? नाही होतंय ना, फ्रेम करा तुम्ही त्याच्यामध्ये. ओके आय विल क्रॉस चेक दॅट. ओके नेक्स्ट 68 बघा. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला, कारण बरेच विद्यार्थी बोलले त्याच्यामध्ये असत्य पाहिजे याच्यामध्ये. पण फ्रेमिंग असंच होतं ना की काय टायपिंगमध्ये मिस्टेक झाली याच्यामध्ये. बघा फक्त असत्य पाहिजे. ए हा ईच्या उजवीकडे काय? सो ए हा ईच्या उजवीकडे 3 4. सो एक हे होऊ शकतं. दुसरं काय? 2 जी हा डीच्या त्वरित उजवीकडे आहे. सो जी जो आहे तो डीच्या काय त्वरित उजवीकडे आहे. 2 पण होतं याच्यामध्ये. एफ हा डीच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर आहे. एफ हा डीच्या उजवीकडे काय आहे? 3ऱ्या स्थानावर आहे. नाही होत. बी हा डीच्या त्वरित डावीकडे. बी हा डीच्या काय त्वरित डावीकडे. यस तो असत्य पाहिजे आणि मग त्याचं उत्तर 3 पाहिजे असतं. ठीक आहे ते सत्य झालं, ते असत्य पाहिजे असतं. ओके कॅन्सल, विल कॅन्सल दॅट, विल गिव्ह फुल मार्क्स टू यू. देन 69 ABCDE 5 लोखंडी शिल्पे आहेत. प्रत्येकाचे वजन काय वेगळे आहे. एचे वजन बीचे काय दुप्पट आहे. सो ए इज 2 टाइम्स ऑफ द बी. ओके सो ए इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ बी. बीचे वजन सीच्या 4.5 पट आहे. सो बी इज वॉट 4.5 टाइम्स ऑफ वॉट सी. सीचे वजन डीच्या निम्मे आहे. अगेन सी काय डीच्या निम्मे. सो डी इज वॉट, सो सी हाफ ऑफ वॉट डी, म्हणजेच काय डी इज इक्वल टू वॉट 2 टाइम्स ऑफ वॉट सी. ओके हां डीचे वजन ईच्या वजनाच्या निम्मे आहे आणि डी जो आहे तो काय हाफ ऑफ वॉट ई. सो म्हणजे ई म्हणजे काय 2 टाइम्स ऑफ वॉट डी. ईचे वजन ए पेक्षा कमी परंतु सीच्या वजनापेक्षा जास्त आहे. सो ईचे वजन जे आहे ते कोणापेक्षा कमी आहे? ए पेक्षा कमी आहे. ठीक आहे पण कोणापेक्षा जास्त आहे? सी पेक्षा काय जास्त आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आता बघा ई हा डीच्या सुद्धा दुप्पट आहे, म्हणजे डी सुद्धा ईच्या काय असेल मागे येईल ना. अरे जर ई दुप्पट आहे डीच्या बरोबर आहे आणि डी या सीच्या दुप्पट आहे बरोबर आहे. आता बघा इथे काय म्हणतोय तो की इन जनरल जर सीच्या कम्पेअर केलं तुम्ही, सीचं फक्त कम्पेअर करणं महत्त्वाचं आहे आपल्याला. इथे बघा ई जो आहे तो 2 टाइम्स ऑफ डी आहे आणि डी जो आहे तो 2 टाइम्स ऑफ काय आहे सी आहे. सो 2 गुणिले 2 सी म्हणजे ई म्हणजे काय 4 सी. ई म्हणजे किती सी येणार 4 सी. व्हेअर ॲज इथे बी म्हणजे काय 4.5 सी येतं बरोबर आहे ना. म्हणजे बी सुद्धा ई पेक्षा काय असेल मोठा असेल.
आणि हा 4.5C आहे आणि ए बीच्या पण दुप्पट आहे, म्हणजे सीच्या कम्पेअरमध्ये केलं तर 2 गुणिले 4.5C म्हणजेच काय 9C, म्हणजे किती सी 9C. सो अगेन बी पेक्षा सुद्धा तो काय होईल मोठा होईल. मग ए चे शिल्प कोणत्या दोन पेक्षा हलके आहे, हलके कोणापेक्षा आहे ते ए आणि बी पेक्षा. सो उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 1. सो पर्याय क्रमांक काय होणार 1 होणार. ओके हां. देन 6 कामे एकूण 6 व्यक्तींना करायची आहेत. एकच व्यक्ती एकच काम करू शकतो. काम 1 हे व्यक्ती 1 किंवा व्यक्ती 2ला देऊ शकत नाही. बरोबर आहे. काम 2 ही व्यक्ती 3 किंवा व्यक्ती 4 यापैकी कोणाला एकालाच देता येईल. ओके हां. मग काम 2 जे आहे ते 3 किंवा 4 म्हणजे काम 2 आपण किती वेळी देऊ शकतो 2 वेळी ना. अरे 3 किंवा 4 व्यक्तीला देऊ शकता आणि तुम्ही किती वेळी देऊ शकता काम 2 लोकांना देऊ शकता. अगेन काम 1 जे आहे, काम 1 जे आहे ते व्यक्ती 1 किंवा व्यक्ती 2ला देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही किती लोकांना देऊ शकता 4 लोकांना. अगेन त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा तुम्ही काम क्रमांक 2 कोणाला तरी दिलेलं असेल. अरे काम क्रमांक 2 कोणाला तरी एकाला, त्याला एक व्यक्ती एकच काम करू शकतो ना. 2 काम कोणाला तरी अलॉट केलेलं असेल तर त्याच्यात पण एकाला देता येणार नाही, म्हणून राहणार किती तुम्हाला 3. बरोबर आहे ना. म्हणून इथे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 3 कळलं पाहिजे तुम्हाला कसं आलं. हे तर 2 लोकांना तुम्ही देता येईल, पण नेक्स्ट काम जे आहे ते उरलेल्या किती लोकांना देऊ शकता मी 4 लोकांना. पण त्यामध्ये सुद्धा एक काम 2 कोणाला तरी तुम्ही अलॉट केलं असेल ना, 3 किंवा 4 पैकी कोणाला तरी एकाला अलॉट केलं असेल की नाही. मग त्यापैकी ज्याला समजा 3ला हे काम भेटलं तर त्याला देता येईल का तुम्हाला काम 1 नाही. पण तुम्हाला 3च लोक उरतात. मग आता उरले आणखी किती लोक 4 लोक. उरलेल्या 4 लोकांना 4 फॅक्टोरियल वेळी आपण काय करू शकतो हे काम देऊ शकतो. म्हणून उत्तर काय तुमचं 144. बरोबर ना. सो 4 काम तुम्ही रँडमली कोणाला देऊ शकता ना. सो 4 3 2 1. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज 144. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 71चं काय होणार. सो 70चं काय होणार 1. देन 71चं बघा फ्रेमिंग. जॉनी बेली जॉन्सन या भाग घेतला आहे वगैरे. ओके त्यात एक जण नेहमीच काय बोलतो खरे बोलतो. सो बोथ ट्रू, नेहमीच खोटे बोलतो बोथ फॉल्स, आणि एकदा खरे आणि एकदा खोटे. यामध्ये आदला म्हणजे ट्रू अँड फॉल्स अल्टरनेटर आहे. मग आता बघा विचारले असता जॉन्सन वगैरे. आता अझूम करा, समजा आता अझम्पशनवरती हे चालेल. समजा जॉन्सनने सुवर्णपदक जिंकले असं काय केलं अझूम केलं, तर बेलीने सुवर्णपदक जिंकले विधान काय होणार फॉल्स. जॉन्सनने रौप्य पदक जिंकले. ओके सो हे विधान काय होणार. सो जॉन्सनने सॉरी जोन्स आहे ना तो. हां सो हे काय होणार हे आपल्याला सांगता येत नाही. जॉन्सनने सुवर्णपदक जिंकले नाही हे विधान काय होणार फॉल्स, कारण त्यांनी काय जिंकले सुवर्णपदक जिंकले नाही. सो हे विधान काय होईल फॉल्स होईल. आपण हे विधान काय घेऊया सुवर्ण. अगेन जॉन्सनने रौप्य पदक जिंकले नाही हे विधान काय होणार ट्रू होईल, कारण त्यांनी काय जिंकलं सुवर्णपदक जिंकलं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा याच्यात ट्रू आलं, याच्या दोन्ही फॉल्स आले. तर आता एक व्यक्ती असा की दोन्ही विधान काय ट्रू आहे, आपल्याला दोन्ही काय भेटेल फॉल्स भेटते. थिंक करायचं त्याच्यामध्ये. तर आता हा व्यक्ती असेल की याचे दोन्ही विधान काय असतील ट्रू असतील. कोण जोन्स. मग जोन्सचं विधान सुद्धा काय घ्या ट्रू घ्या. मग बेलीने कांस्य पदक जिंकले म्हणजे जॉन्सन झाला सुवर्णपदकावाला, बेली कोण झाला कांस्य पदकवाला, आणि म्हणून तिसरा कोण व्हायला जोन्स. जोन्स काय झाला रौप्य पदकवाला. मग जोन्स रौप्य पदक जिंकले हे विधान काय होणार ट्रू येस, आणि मी कांस्य पदक जिंकले जॉन्सन होतं हे काय होणार फॉल्स, कारण त्यांनी काय सुवर्णपदक जिंकले. आपल्या होते बोथ फॉल्स बोथ ट्रू अँड 1 ट्रू अँड 1 फॉल्स. सो 71चं उत्तर काय येणार. सो आपल्याला कळलं पाहिजे सुवर्ण कांस्य आणि रौप्य. सुवर्ण कोण जॉन्सन, कांस्य कोण बेली, आणि रौप्य कोण जोन्स. ओके सो उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट 72. आय हा एचा भाचा किंवा पुतण्या आहे का. आपण आता स्टार्टला डिस्कस केलं होतं त्याच्यामध्ये आय हा एचा काय भाचा किंवा पुतण्या आहे का. या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी तुम्ही कोणते विधानामधील माहिती काय आहे पुरेशी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बी हा ती मुलगी आहे तर ती तेव्हा तिचा भाचा होऊ शकत नाही. बरोबर ना. सो ती काय भाचा होईल का भाची होईल त्याची. बरोबर आता काय होईल त्याची भाची होईल. सो त्यांनी प्रश्न विचारला की तो त्याचा आहे का. तुम्ही याचं उत्तर काय देणार नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी तुम्हालाही माहिती काय आहे पुरेशी आहे. पुरेशी माहिती ती प्रश्न लक्षात घ्या. फक्त 2 मध्ये माहिती 2 मधला एक कुठे आला 2 मध्ये म्हणजे 2पैकी इंडिव्हिज्युअल विचार करावं लागतं ना. 2 तुम्हाला एक स्पेसिफिक उत्तर देऊन देतात काय काय नाही. पण 2चं तुम्ही बघितलं 2 मध्ये ए येतच नाही ना. ती बहीण आहे म्हणजे मुलगी जाते नाही नाही पण डज नॉट मीन. पण एशी संबंध कसा नाही सांगणार तुम्ही, कारण ए त्या परिवारात कोणाही सांगता येत नाही ना आपल्याला. ए तुम्ही बघा यक्षी यशची काय वडील आहे आणि हा यशची काय बहीण आहे. इथे ए नाही आली ना. एशी रिलेशन तर तुम्हाला दाखवावं लागेल. तर एचा संबंध प्रश्न याची लागते का. मग तो ए कुठे आहे सेकंड एच्यामध्ये, म्हणून त्यासाठी आपल्याला पैसे पण घ्यावंच लागेल ना. ओके 71चं उत्तर काय 72चं राहणार
3 किती लोकांचं चालू होतं 3 70 चालू होतं ठीक आहे सो 3 73 डायरेक्ट लिनियर इक्वेशन्स मार्क करायचे तर डायरेक्ट 10x + 6y वगैरे प्रत्येक आलंच पाहिजे s म्हणजे 500 म्हणजे काय 200 आणि 4 म्हणजे 5 4x + 5y सो दॅट इक्वल टू 3000 73 चा 1 होईल देन अगेन ते विकला ग्राहकाला फसवून 1 किलो ऐवजी 250 ग्रॅम काय देतो धान्य देतो ओके जर तो धान्य 15% नफाने विकत असेल तर त्याला किती टक्के नफा होईल तर समजा त्याची खरेदी किंमत की 920 याचं त्याला किती रुपयाला पडतं 920 चा 5 किलोला लोकांना दाखवतो किती रुपयाचा रुपया लागतो 1000 ओके असं जर दाखवतो याच्यामध्ये अगेन त्यामध्ये पण तो काय देतो 15% नफा 1000 गुणिले 150 म्हणजे 1150 सो ही जी सेलिंग प्राइस आहे ती त्याची काय कॉस्ट आहे ही त्याची सेलिंग प्राइस झाली आणि ही त्याची काय झाली कॉस्ट प्राइस झाली बरोबर आहे आणि एसपी अपॉन सीपी अपॉन द सीपी आता तुम्ही म्हणता इथे किंमत आहे बरोबर ना सीपी काय करतो इतके तुम्ही त्या रुपये घेतले इकडे ग्रॅम होतं इथे काय होतं ग्रॅम होतं इकडे आपण काय घेतले रुपये घेतले पण तोच ट्रान्झॅक्शनचा इश्यू आहे बघा समजा इन जनरल तो 920 ग्राम धान्य देतो म्हणजेच तो जो आहे त्याला त्याने कुठलं विकत घेतलं असेल दुकानदार आहे तर त्याला कितीचे रुपये दिले द्यावे लागले असतील 920 रुपये द्यावे लागले असेल समजा आपण पकडूया की 1 ग्राम 1 रुपयाला तर 920 ग्राम तो देतोय त्याला समोरच्याला 1 किलो सांगून सो त्याला तो म्हणजे त्याला तर 920 रुपयाचंच काय लागलं गहू लागलं असं काय गहू नाही काय ते सो धान्य ओके सो 920 रुपयाचं त्याला काय लागलं धान्य लागलं पण लोकांना काय वाटतं त्याने किती रुपये धान्य घेतलं 1000 पण अगेन ते फक्त कॉस्टिंग आहे आणखी तो 15% त्याला काय लावतोय प्रॉफिट लावतोय बरोबर ना म्हणजे तो वजनामध्ये पण भर करतोय तर त्याचा पण त्याला फायदा आहे आणि अगेन प्रॉफिट सुद्धा 15% लावतोय त्याचा पण त्याला काय फायदा आहे सो दोघांचं प्रॉफिट काय होणार त्यामध्ये ऍड अप होणार ओके आणि इन दॅट वे विल गेट द आन्सर एज 25%. 75 is nothing but 4 calculations equations वरती मांडले 70 सूत्र परिमाण दिले ना चाल करताना 73 आणि फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही ते कॅल्क्युलेट करा त्याच्यामध्ये ओके 12 वाजता आपल्या चौथी पाचवी वाला तुम्ही सांगितलं ते बघा ओके म्हणजे भाग वेगळं होतं तर आपण सो दॅट इज व्हॉट अप्लाय दॅट रूल अँड सॉल्व दिस क्वेश्चन ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75 76 शेजारी भूकंप झालेला आहे हवामान खात्याने सुनामी आणि धोके सूचना दिलेली आहे सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कोणते उपाय घेऊ जावे सर्वात प्रथमचा उपाय शेवटचा उपाय व्यक्तीने काय करा प्रबंध मांडणी करा ओके मग आता याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले लोकांना काय दिला धोक्याची पूर्वसूचना पहिले सगळ्या लोकांना काय करायचं अवैध करायचं बरोबर आहे नंतर काय किनारपट्टी लोकांना देऊन लढायची काय करणार व्यवस्था करणार बरोबर आहे ते अगेन हवा त्याचं आपण नेहमी काय घेऊ आरोग्यात यावर थोडं कन्फ्युजन राहू शकतं घरामध्ये कोणी आता हे पेपर सेट काय अजून होतं याच्यात डिपेंडेड आहे याला मी काय कोणी म्हणलं की नाही कारण एकदम हिस्टोरिकल तर रेग्युलरली हवामानाचा अपडेट पण घेणं काय गरजेचं आहे ओके सो याच्यामध्ये हे राहू शकतं ओके अगेन सुट्टी देऊन हरवण्याची काय व्यवस्था होईल बरोबर आहे ना सो मग आता त्यांना काय सुट्टी द्यायची व्यवस्था यामध्ये ओके सो मग इथे काय दिलेलं तुम्हाला मार्क्स सुट्टी डब याला पण काय 2 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये करेक्ट त्यानंतर तुम्ही काय सुट्टी वगैरे आहे ना त्यामध्ये राहण्याची व्यवस्था वगैरे बरोबर ना त्याला सूत्र करणार तिथे पर्याय क्रमांक काय 3 किंवा 2 77 शेअर नोंदणी केल्या कंपनीच्या अध्यक्षाने गेली 5 वर्षे हिशोबात मोठ्या प्रमाणात फेरफार कबूल केले आहे ते फेरफार एवढ्या मोठ्या प्रमाणात किती परिणाम कंपनीवर होत आहे असे कारभार टिप्पणीस या नात्याने मंत्र्यांना तुम्ही कोणता परिणामकारक उपाय सुचवा अध्यक्षाला जरी फॉर केला त्याला तुम्ही सुचवलं का तिथे आम्हाला सत्यमचा हे झाला आता एस बँकेची केस झाली ओके त्याला सोडणार तुम्ही नाही ती कंपनी ताब्यात घेण्याची इच्छा असेल दुसरी कंपनी ताब्यात घेण्याची काही मान्य व्यक्तींची संख्या नेमणूक करण्यास सांगणे त्यांना कारभार बघण्यास सांगणे येस ही गोष्ट करते आता मला वाटतं ना स्टेट बँक ऑफ इंडिया टेकओव्हर करण्याचा विचार करते त्याला वगैरे वगैरे बरोबर ना सो कोणत्या याच्यामध्ये ओके लक्षात घ्या ही केस ओके सो जे खरी हे संचालक मंडळ तिला काय करणार टेकओव्हर करणार ती काय बघणार तोपर्यंत दुसरी कोणती घेईपर्यंत यामध्ये बरोबर ना हा कंपनी बंद करण्यास सांगणे कंपनी लोकांचे इंजिनियर जर बघितलं कंपनीचे पैसे वगैरे काय त्याच्यावर त्याचं काय होणार बंद करून टाकणार तुम्ही तर अगेन सरकारला कंपनी ताब्यात घेण्यास सांगणे ओके तर हे पण होऊ शकेल त्याच्यामध्ये बरोबर ना पण पहिली तुमची प्रिन्सिपल केस काय होणार यामध्ये की त्याला संचालक मंडळ स्थापन ते सगळं टेक ओव्हर करणं काय असं सुद्धा बघतो आपण की असं करण्यात येतं ना येस बँकेमधून काय झालं तर सरकार त्यामध्ये काय इंटरव्ह्यू झाले पण ते संचालक मंडळ तिथे स्पेशल स्थापना केली ओके पेपर होईपर्यंत आता काय किंवा बीसीए ची केस लक्षात घ्या काय केलं होतं सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर एक स्पेशल टीम बसवली होती ना त्यांनी पुन्हा काम करून घेतल्यानंतर दुसऱ्या संचालक मंडळ
झालं त्यांना ती गोष्ट काय केली त्यांनी टेबल रोल दिली त्यामध्ये, बरोबर आहे. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 2. 17 11 वर्षाचा मुलगा उभा राहिला, त्याने माईक हातात घेतला, बोलण्यास सुरुवात केली. जसा ते मोकळ्या मैदानात चढत चालले होते, मोठी बघून त्याला अगदी वैताग आला होता. त्यासाठी मित्रांसोबत घेणारी ही महिला हीच एकमेव मोठी जागा होती. अधिकारी वस्त्र आणि लोकांची अडचणी समजून घेण्यासाठी तिथे धीरपणे आणि त्यांनी कानावर घातली. ओके, अधिकारी या नात्याने थोड्या दर्शनाच्या परिस्थितीत तुम्ही काय उपाय योजा. मुलाने सांगितलं परिस्थिती सत्यता पडताळून होण्याचे कनिष्ठ अधिकारी आदेश द्या. होऊ शकतं हे अगेन सरांसोबत निगडीत तक्रार मुलाचे कौतुक करणार, त्यांनी काय इश्यू थोडी दिला होतोय तो. ओके, सो हे होईल त्यामध्ये पण त्याने तो इश्यू रिझॉल्व नाही होतोय ना. ओके, संबंधित अधिकाऱ्याला मैदान सूचित करण्याची आज्ञा द्याल, त्या रहिवाशांना मोकळ्या जागेचा उपयोग घेता येईल. ओके, सो हे पण होऊ शकतं. ओके, देशामध्ये 78 खेळण्यासाठी दुसरे मैदान विकसित करण्याच्या दृष्टीने काय पावले उचला, याला तर वेळ लागला त्यामध्ये. पण बेटर आय प्रिफर की पहिले काय करा की सत्यता सगळं पटवून काय बोलायला आदेश द्यायचे त्याच्यामध्ये. हे होऊ शकतं आणि हे पण होऊ शकतं. ठीक आहे ना. आय विल गेट दॅट 3 ला आपण मार्क्स देऊ भेटून पाहिजे. रामस्वामी या अपंग व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात आणून आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याने कृत्रिम अवयव चोरी केली होती. त्याच्या दृष्टीने चोरीला अवयव सर्वात मोठ्या वस्तू होती. चोरी सरकारी रुग्णालयाच्या या कृत्रिम अवयवात झाली होती. रुग्णालय पोलिसांनी त्या व्यक्तीला कृत्रिम अवयव चोरून त्याला पकडले, त्याला अटक केली. तुम्ही पोलीस फौजदार असून तुमच्याकडे प्रकरण आलेले आहे, प्रकरणात तुम्ही कोणती कृती कराल. आता ते जेलमध्ये आता हे थोडा आयोगाचा अप्रोच काय समजा थोडा अवघड टाइमवर आता या वर्षीच तुम्ही करूया. आता याच्यामध्ये आधी एक्झाम्पल बघितले तर आयोग म्हणतात की कधी कायदा कोणी हे करू शकत नाही, बरोबर. जो हे झाला तर फाईन केलंच पाहिजे. पण या वर्षीच एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आलेलं होतं की काय एखाद्या तिथे अंधारामध्ये विदाउट लाईटचा तो दिवा चालवत होता वगैरे, तर त्यात तो इलिगल गोष्ट म्हणजे ते अलाउड तुम्ही फाईन केलं पाहिजे तसं बघितलं तर आयोगाचा अप्रोच. पण आयोग त्याच्यामध्ये आन्सर आयोगाने काय दिलेलं आहे की तुम्ही फक्त त्याला एक काय देणार, तलबी देऊन सोडून देणार त्याच्यामध्ये. सो अगेन दॅट इज लिटल बिट हे म्हणजे हे आहे माझं त्याच्यावर पेपर सेटेड काय अजून करेल त्यामध्ये या गोष्टी. आता काय मला आपण काही सांगू शकत नाही, बरोबर आहे ना. तिथे काय काय तिथे याच्या आधीच तुम्ही आपण बघा त्या आयोग काय सांगतं की नाही जर त्यांनी गुन्हा केला त्याला काय केलं पाहिजे, तुम्ही शिक्षा केलीच पाहिजे. पण तिथं म्हणतो की नाही मला हातबल आहे, मी मला याची आहे पैशाची गरज आहे, म्हणून मी सकाळी पण जॉब करतो रात्री पण करतो म्हणून गाडीला लक्षातच नाही राहणार तुम्ही तुम्ही ते ट्रॅफिक कंट्रोल तुम्ही फाईन करण्याचं कोण करणार त्याला. तर मग आता तिथे असं दिलेलं आहे. ठीक आहे ना. या अपंग व्यक्तीला इतर गुन्हेगाराचा बाजूला हे तर होणार का, सगळे हे होणार नाही त्यामध्ये. ठीक आहे, अपंग व्यक्तीने पहिला गुन्हा केलेला असेल त्याला पुन्हा असेल कमी देऊन सोडून द्या. ओके, होऊ शकतं त्यामध्ये. ओके, त्याला सरकारी गुन्ह्याच्या घेऊन त्याला मोफत व्यवस्था करा. ओके, हा हे होऊ शकेल. अगेन तुमच्याजवळ व्यक्तीकडून वर्गणी गोळा करून अपंग व्यक्ती भेट द्या. आपण अगेन इथे आता कमी सोडून तर होऊ शकतं, पण त्यावेळी त्याचा इश्यू होत नाही की त्यांचा जीव धोक्यात घालून जातो एवढं काम करतोय वगैरे. त्यासाठी गोष्ट काय खूप असं उल्लेख केलेला आहे की त्या कृत्रिम अवयव चोरी केली होती. ओके, सर्वात मौल्यवान त्याची जीवनातली काय ती वस्तू होती. सो मग बेटर वे तुम्ही जर अधिकाऱ्यांकडे घेऊन जर तुम्ही स्वतः आपण पोलीस आहात, तुम्ही जर तुमचं काही थोडा एफर्ट घेतला त्यांनी जर व्यवस्था करू शकला असता. तुम्ही म्हणाल की तुम्ही पोलीस आहे, तुम्ही काय करणार तिथे, पण तुम्ही पोलीस तुम्ही थोडं त्या अधिकाऱ्याला कमी करताय ना तिथे. ओके, सो अधिकारी घेऊन झालं तुम्ही त्याला सांगता की प्लीज यांना जर काही होत असेल तर आपण करू शकतो. तो एक हे होऊ शकतं इथे. ओके, सो म्हणून दॅट्स वाय सो ओके, सो क ड ब आणि काय सो बेटर उत्तर पर्याय क्रमांक 1. ओके, सो ऑप्शन नंबर 1. 80 रस्ते इमारत बांधणी विभागात दाखवलेल्या सुमार कामगिरीबद्दल दिलेली उद्दिष्टे वेगळं साध्य न करता याला मुख्यमंत्री नाराजी उत्तर दिली. निधी प्रयोग करून दिला असताना सुद्धा उपरोक्त पूर्ण विभाग अयशस्वी झाला. मग परीक्षक सुद्धा वापरू शकले निष्क्रिय राहू नये म्हणून कोणती पावले उचलावी. ओके, पुढील सूचना निवडीपर्यंत खात्याला उपलब्ध करून देऊ ते कळवणे हे तर होऊ शकतं. वित्तीय प्रकरणात तरतूद कपात करणे, पण हे आताच स्टेप नाही ते तुम्ही करणार नेक्स्ट टाइम नका देऊ त्यांना. पण आता जे अलॉट केलेलं आहे त्याचं काय तो मोठा मुद्दा आहे ना. त्यामुळे योग्य पद्धतीने निधी वापरण्यासाठी खात्याला विशिष्ट अंतिम तारीख केले आणि मुदतीत निधी वापरण्यास गेल्यास करण्यात येईल असे कळवले. यास घटक बरोबर आहे. भेटूचा पर्याय क्रमांक क आदेश निधी कम्प्युटरकडे वळवले. नंतर करणार नसेल तर मग ते नंतर आपण काय करणार दुसरीकडे वळवणार. बरोबर आहे. कड आणि काय ब आणि काय सूत्र पर्याय क्रमांक 3.